पावसाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी आज मी एक तुम्हाला हेल्थ टिप्स सांगणार आहे। आयुर्वेदामध्ये ऋतूनुसार आपल्या आहारात बदल करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे ऋतुचर्येमध्ये। म्हणूनच आयुर्वेदानुसार जर वजन कमी करायचं असेल तर पावसाळ्यात फॉलो करण्याचे नियम वेगळे आहेत, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पण वजन कमी करण्यासाठी नियम बदलत असतात। तर पावसाळ्यामध्ये काय नियम बदलतात त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर फायबर जो आहे हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे। फायबर जे आहे शरीरामध्ये कधीच ॲब्झॉर्ब होत नाही, हे मला वाटे बाहेर निघून जातात। मात्र याचं आहारामध्ये महत्त्व काय आहे तर हे शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करतात, कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल करण्यास मदत करतात। पोट साफ राहण्यासाठी आहारामध्ये फायबर असणं फार गरजेचं आहे। त्याचबरोबर वजन कमी करण्यासही हे मदत करत असतात आणि आतड्यांचं आरोग्य टिकून राहण्यासाठी फायबर हा महत्त्वाचा भाग आहे। म्हणून आहारामध्ये फायबर जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे। तर आता आपली प्लेट जी असते याचे आपण 4 भाग करायचे नॉर्मली। त्यामध्ये 25% आपल्याला भाजी खायची असते, ज्यामध्ये फायबर्स पण असतात, कारण हिरवे पालेभाज्या किंवा फळभाज्या यांच्यामध्ये सुद्धा फायबर्स असतात, विटामिन्स मिनरल्स असतात। 25% आपण सलाड घ्यायचं असतं, ज्यामध्ये गाजर, काकडी, टोमॅटो यासारखे कच्च्या भाज्या जेव्हा आपण घेतो त्यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात आणि विटामिन्स मिनरल्स पण हे मिळतातच। 25% आपल्याला प्रोटीन घ्यायचं आहे, तर प्रोटीनमध्ये दही, ताक, कडधान्य किंवा डाळी आपल्याला घ्यायच्यात। 25% आपल्याला कार्बोहायड्रेट, ज्यामध्ये पोळी, भात आणि चपाती हे आपण घेऊ शकतो। मात्र पावसाळ्यामध्ये हा नियम बदलतो, कारण हा जो फायबरचा भाग आहे, कच्चं सलाड जे आहे हे गुणधर्माने थंड असतं। पावसाळ्यामध्ये आधीच वातावरणामध्ये थंडावा असतो आणि थंड पदार्थ हे पचायला जड असतात आणि पावसाळ्यामध्ये एक तर वातावरणामध्ये पण थंडावा असतो, आपला अग्नी पण मंद असतो। म्हणून जर कच्चं सलाड आपण खाल्लं तर पचनतंत्रासंबंधी त्रास निर्माण होत असतात आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये कच्चं सलाड खायचं नसतं। मग हे जे कच्चा सलाडचा 25% भाग आहे ते आपण कसं आपलं पूर्ण करायचं, तर आपण भाजीचं प्रमाण वाढवायचं। 1 वाटी भाजी जर तुम्ही खात असाल तर 2 किंवा 3 वाटी खायचं, 3 भाग भाजी आपण खायची। त्यामुळे फायबर्स मोठ्या प्रमाणात शरीरात जातात, जे वजन कमी करण्यास मदत करतं आणि त्यामध्ये भाजीमध्ये विटामिन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात। म्हणून आपल्याला 25% सलाड आणि 25% भाजी घ्यायची होती, तर 50% आपण भाजी नाही खाऊ शकत, तर 40% आपण भाजी खायची। 25 ते 30% आपण प्रोटीन घ्यायचं आणि 25 ते 30% कार्बोहायड्रेट घ्यायचे। अशा प्रकारे आपली पावसाळ्यामध्ये वेट लॉस प्लेट असणार आहे।